छत्रपती संभाजीनगरातील कन्नड शहरामधील साठे नगरात राहणाऱ्या सुभाष दगडू कांबळे वय वर्ष 42 यांचा त्याचा मित्र अझर अख्तर अली याने मोबाईल घेतल्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली। याबाबत पोलिसांनी घडलेली अशी माहिती की रविवार दिनांक 1:30 वाजेच्या सुमारास लष्कर परिसरातील अझर अख्तर अली ज्याने सोबत दगडू कांबळे यांना शनी मंदिर रोडवर असलेल्या बापूच्या किराणा दुकानासमोर बोलावून म्हणाला की तू माझा मोबाईल खिशातून काढून घेतला, तो मला परत दे। मात्र सुभाष कांबळे आणि मी मोबाईल घेतला नाही, मला काही माहित नाही हे ऐकल्यानंतर अजून फक्त राग अली याला राग अनावर न झालेला बघून रागाच्या भरात त्याने अझर अख्तर अली याने सुभाष कांबळे याला दोरीने बांधून लाकडी दांड्याने जबर मारहाण केली। मारहाणी सुभाष कांबळे गंभीररित्या जखमी झाला। जखमी झालेल्या सुभाष कांबळे याला उपचारासाठी नातेवाईकांनी कन्नड ग्रामीण रुग्णालयात नेले। वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक उपचार करून नातेवाईकांनी सुभाष कांबळे यांना घरी आणले आणि सुभाष कांबळे यांची पुन्हा तब्येत बिघडल्याने नातेवाईकांनी पुन्हा त्यांना ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी सुभाष कांबळे यांना मयत घोषित केले। या घटनेची माहिती कन्नड शहर पोलिसांना मिळताच ग्रामीण रुग्णालयात ते पोहोचले। रात्री 8 वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी भूषण डहाके यांनी मृतक सुभाष कांबळे यांच्या प्रेताचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला। वाल्मिक सुभाष कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अझर अख्तर अली यांच्या विरुद्ध कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस करीत आहे। गाव माझा न्यूज करिता विजय चौधरी, छत्रपती संभाजीनगर।